तुम्ही आजपर्यंत तुमची आयडेंटिटी टेस्ट केली आहे का? जर उत्तर नाही असेल, तर मग हे करा. जर आता तुम्ही सेफ आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये असाल, तर तुमचे डोळे बंद करा. आता स्वतःला विचारा, की माझ्या मते माझी आयडेंटिटी काय आहे? 2-3 सेकंद विचार करा. काय दिसलं मनामध्ये? जर ती आयडेंटिटी तुमच्या मनात असलेल्या तुमच्या आयडियल व्हर्जन सोबत जुळत नसेल, तर मग हे शुअर आहे की तुम्हाला आत्ता या क्षणी बदलायची गरज आहे. चेंज होणे म्हणजे नेहमी बाह्य बदल करणे असेच सगळे समजतात. पण जर आपण आपली इनर आयडेंटिटीच बदलली नाही, तर बाहेर सर्व कसे बदलणार? यासाठी तुम्हाला तुमच्या आतली सेल्फ आयडेंटिटी बदलावी लागेल आणि यासाठी सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग करण्याची गरज असते. आपलं इनर वर्ल्ड किंवा आपली सेल्फ आयडेंटिटीच आपलं आउटर वर्ल्ड किंवा आउटर रियालिटी बनवते. जागे व्हा. बाहेरच्या विश्वावरती जास्ती लक्ष देण्यापेक्षा आतल्या विश्वावरती जास्तीत जास्त कॉन्शियसनेस ठेवा. जे हवं आहे त्यावर कॉन्शियसनेस ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपला कॉन्शियसनेस हेच एकमेव सत्य आहे. बाहेरील विश्व हे माया आहे जे तुम्हाला तुमच्या स्वतःपासून दूर करत आहेत.